नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठा 60% वाढून आता 40% आलेला आहे। भावली धरण 100% भरलेलं आहे तर दारणा धरण 75% भरल्याने विसर्गाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून आज जोरदार पावसाची शक्यता आहे। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नाशिककरांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। खरे श्रीरंग, आपण जसं बघत आहोत की पुणे असेल किंवा अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी वाहनांचं नुकसान झालंय किंवा इतर देखील नुकसानीचे काही घडामोडी समोर येत आहेत। मात्र असं असताना दुसरीकडे नाशिकमध्ये दिलासादायक चित्र म्हणावं लागणार आहे। कारण आपण जर बघितलं तर जुलैची जवळपास 22 तारीख ही उलटून गेली होती, मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली नव्हती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा अशा अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि यामुळे धरण साठ्यामध्ये देखील वाढ हे झाल्याचं दिसून येते। 2 दिवसांमध्ये धरण साठ्यामध्ये जवळपास 7% वाढ ही झालेली आहे। यासोबतच इगतपुरी तालुक्यामध्ये देखील पाऊस हा मुसळधार सुरू आहे, त्यामुळे भावली धरण, दारणा असेल, वालदेवी असेल यांच्या धरण साठ्यामध्ये चांगली वाढ ही दिसून आलेली आहे। भावली धरण हे 100% भरलेलं आहे, दारणा धरण हे जवळपास 80% भरलेलं आहे। त्यामुळे विसर्गाला देखील सुरुवात ही झालेली आहे। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून देखील पाणी जे आहे ते मराठवाड्याकडे झेपावत आहे। एकीकडे आपण ही परिस्थिती बघत आहोत तर दुसरीकडे आपण बघितलं तर श्रीरंग, अजूनही जवळपास 7 तालुक्यांमधील 700हून अधिक गावं आणि पाड्यांवरती 180 टँकरद्वारे आज देखील पाणी पुरवठा आहे तो केला जातोय। ही गावं जी आहेत ती अजूनही ताणलेली आहेत। त्यामुळे जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर काही ठिकाणी अशा प्रकारे पाऊस मुसळधार बरसतोय तर दुसरीकडे काही ठिकाणी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेमध्ये नागरिक आहेत। शेतकऱ्यांनी देखील पेरण्या या करून ठेवल्या आहेत, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळे कुठेतरी पिकं देखील आता धोक्यात ही आलेली आहेत। त्यामुळे आता पाऊस जो आहे तो सगळीकडेच खरं तर बरसावा, नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून व्हाव्यात, सर्व धरणं जी आहेत ती भरावीत अशीच अपेक्षा आता नाशिककर व्यक्त करत आहेत। धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय नाशिकमधली समाधानकारक परिस्थिती आहे आणि नाशिकमधला धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढू लागल्यानं नाशिककरांना एक मोठा दिलासा नक्कीच म्हणावा लागेल।